फ्रेंड्स, गुड मॉर्निंग। कैसे हैं? आशा करती हूँ कि सब बढ़िया होंगे। अभी मैं निकली हूँ अपने घर के बाहर निकली हूँ अपने घर के बाहर। देखिए गेट से जाऊँगी। सन में जा रहे हैं धूप लेने के लिए। सन के प्रकाश में आए धूप में। देखिए बढ़िया धूप में हरे के हैं, बढ़िया धूप में आए हैं। देखिए प्रकाश में फूल फ्लावर है बढ़िया। देखिए बढ़िया फ्लावर है, यह है बढ़िया फ्लावर। देखिए ये है फ्लावर बढ़िया, गेंदा का फूल। गार्डन आइए देखिए गार्डनिंग करती है। देखिए गार्डनिंग करती है खेती बाड़ी। देखिए फ्लावर कितने बढ़िया आए हैं। गार्डन घर के सामने का गार्डन है, इतना बढ़िया फूल आया है। सब गार्डन ही दिखा रही हैं। आइए देखते गार्डन। देखिए यह फूल सब बढ़िया फूल आए हैं, प्यारे प्यारे फूल आए हैं। देखिए तो प्यारे प्यारे फूल हैं, प्यारे प्यारे फूल। ये इतने प्यारे प्यारे फूल हैं। देखिए कितना प्यारा फूल है, कितना प्यारा फूल है। प्यारे प्यारे फूल। देखिए कितना प्यारे फूल है। व्यूज ले रही हूँ प्यारा सा। देखिए प्यारा सा व्यूज ले रहे हैं। प्यारे फूल है। देखिए बढ़िया सी कुंडी में लगा गई है, बढ़िया कुंडी में लगाते हैं। देखिए फ्लावर कितने प्यारे आए हैं। गुलाब का प्यारा सा। देखिए गुलाब का प्यारा सा पेड़ है। ये आंटी ने गार्डन बनाया है बढ़िया, साग सब्जियों बढ़िया से फूल आए हैं। काफ़ी केयर किया है फूलों का। देखिए ये प्लांट, ये गार्डनिंग करनी। देखिए प्लांट, देखिए कितना प्यारा पत्ता लगा है, प्यारा सा। ये मेरे सहेली के घर के बाजू में है, कुंडी में लगाया है। धूप में बढ़िया लग रहा है, काफ़ी अच्छा लग रहा है। धूप में सन में अच्छा लग रहा है। देख कितने ब्यूटीफुल बादल है। फ्लावर्स गेंदा का बोलते हैं इसको। इसके सूखे पत्ते भी डालते हैं इसमें। इसे ऐसे बारिश के मौसम में ऐसे डाल देना। ये सुखाने के बाद, ये फूल सुखाने के बाद में इसको करने के बाद इसको डालते हैं तो ऐसे पौधे आते हैं। सिर्फ इसको फ्लावर्स को सुखाना पड़ता है और फिर बारिश के मौसम में ऐसे डाल भी दिए तो फिर आते हैं। तो इतने प्यारे से फूल के पेड़ आ जाते हैं सूखे हुए फूल से। ये प्यारे, ज़्यादा मेहनत भी नहीं करना पड़ता है। वर्टिकल आइडिया है अपनी। देखिए फ्लावर्स, कायचं झाड आहे हो? अच्छा मुळा आहे का? मला वाटलं झाड लावलं। हाँ आंटी लोग बैठी है। मी दिसली का तुम्हाला? कुठून? तुम्ही त्या फाट्यावरून येत होते पायदळ. हो का? हो. तुम्ही कुठे होते? कुठे असं दिसले ना तुम्ही? गाडीत होते का? हो. हो का? वॉकिंग करायला गेलता का? नाही हो, मी ब्लाऊज टाकायला गेले. पैदल? 1 वाजता एवढ्या दूर पैदल?
वॉकिंग दीड वाजता असेल ना. तिकडे येताना का 3 वाजले होते ना, अडीच वाजता. 2:30 वाजले होते ना. 2:30 वाजता. हां ब्लाऊज टाकायला गेली 7 ब्लाऊज टाकले. कोणाकडे? ते टेलरीन आहे त्याचं नाव काय कडे. एखादा वेळेस 7 ब्लाऊज टाकले. हो ट्राय केलं का एखादं? आ एखादं ट्राय केलं होतं का शिव? नाही शिवलेला नमुना दिला ना आपण. नाही तुम्ही पहिले शिवलं का त्याच्याकडे? हो एक शिवलं. हो मग शिवलं पण तुम्ही एक पहिलं शिवलं चांगलं शिवलं. हां मग आता टाकले. मंजुषा काय ते नाव आहे का तिचं, मंजुषा काय ते हे नाही का सहेली ब्युटी पार्लर नाही का, करण्यावर होई का? करण्यावर नाही आहे ते. सहेली ब्युटी पार्लर तिकडे जात नाही का आपण. ती माहीतच नाही. सैली पाहिलंच नाही. नाही का तुमचं व्हिडिओ सगळं. ब्युटी सलून आपलं. तू पायदळ गेलते का? मी पैदलच चालू होतो मग म्हणजे मग कोण नाही पाहिजे. पैदल गेलं पैदलच आल्या. नाही काय भेटत पैदलच जातो. वॉकिंग होते ना मस्त मस्त ऊन भेटते. आणि मग पैदलच आल्या. नाही मग ते ऑटो पाहत होती पण ऑटो भेटत नाही ना टायमावर, आहे की नाही. मग इकडनं पैदलच गेल्या का? इथून मी ते दूधवाल्या भाईच्या गाडीवर जाणार होती मी आणि त्यांनी दिला टायमावर धोका आणि टायमावर धोका दिला आणि मग ते कसं नाही माझंच होते व्हिडिओ. तर मग ते हे नाही का कालचा बाजार नव्हता का आणि मग ते गाड्या इकडे ऑटो नाहीत का. पहिला ऑटो गेला खाली, जाऊ द्या म्हणलं नाही तर स्पेशलच घेतला असता खाली असला तर. एक भरून मग ऑटो होता उभा तिकडे आतमध्ये, तर मग म्हणलं मग याच्यात जाता येते. पण तो दत्तापूरला चालला होता ऑटो. मग दत्तापूर मग इकडेच होता. मग त्याने तिथपर्यंत पोचवलं चौकापर्यंत. हां चौकापर्यंत. मग तिथे थांबून गेली आणि लगेच दुसरा ऑटो आला. म्हणजे इकडे आले. नाही आपल्याला घाटरी जायचं होतं ना जाताना. हा ऑटो दत्तापूरपर्यंत होता. हा दत्तापूर होता तो इकडे चालला गेला. मग तुम्ही तिथून उठून इकडे गेले. आणि लगेच दुसरा ऑटो आला. म्हणजे कालचा बाजार होता की नाही, ऑटो चालत होते. मग किती घेतले मग तिथपर्यंत? तिथं फुकटातच आले. आणि तिकडं ते 20 रुपये 20 घेते घाटाजीपर्यंत. 20च घेतात. येताना पण 20च घेऊन आली. मग तुम्हाला ऑटो कुठून भेटलं मग? ऑटो नाही का ते आपले दुकान नाही का, आपण तिथून ते टेलरचे ते प्रेसवाल्याचे दुकान नाही का, प्रेसवाला. हां ते समोर जातो आणि मग आणखी आतमध्ये जातो तर एक लेडीचं अंदर घराच्या अंदर दुकान नाही का एक छोटंसं त्याचे पाकिट लावले आहे. मग तिथं थांबून गेली मी, थोडेसे पाय थकले. तर कुठून आली मी तिकडून बस स्टँडवरून तिकडून चालत आली. बस स्टॉपवर पायी आल्या. आणि निंबाळकर मॅडम काय म्हणे की बा म्हणे ऑटो भेटते म्हणे तिथं, ते चपलाचे दुकान आहे ना तिथं ऑटो भेटते म्हणे. बाई आता भेटूनच जाईल एखादा भरलेला ऑटोत बसून जातो. आणि जे चालायला लागले बाई चालायला लागली ऑटोचं नावच नाही बाई, ते कोणतेच ऑटो भेटले नाही. आणि ते फुलवाले तर मग तिथून मग ऑटो भेटला त्या दुकान. नाही तुम्ही दिसले मला पायदळ, पण आमच्या कसं दिसल्या पण आमच्या गाडीत बसता येत नाही ना मग तिघं जण हो गाडीवर नाही का. तुम्ही बायकोवर होते का? हो मला नाही दिसले पण तुम्ही. सर मला घ्यायला आले होते ना, मी यवतमाळ होते सर. हां 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 कळमनुरी मी तिकडून आले. हां 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 सर मला मग घ्यायला आले, पण ते कसं तिघायला बसता येत नव्हतं. नाही ती घालतं बसता नाही. हां तर मी तर मग काय चालत जातोच ना. मग वॉकिंग आपलं वॉकिंग होते, ऊन भेटते आणि काहीतरी प्रयत्न करायच लागेल ना. मग अर्जंट काम होतं जरासं. हां मग ते असं ते शिलाई किती झाली? हां शिलाई ते माझं ब्लाऊज मोठा आहे की नाही तर ते की नाही मग 220 घेते. तुमच्या ब्लाऊज जास्त टाईम लागते म्हणते. खरी पैसे टाकतो मग. नाही तिला ते भारी जाते माझं ब्लाऊज मोठा आहे ना. हां तर तिथंच टाकलं होतं मग ते आपल्याला चांगलं वाटलं. स्वयंपाक झाला का? तुमच्या इथे तर गार्डनच झालं. नाही किती छान गार्डन झालं म्हणून चालू मी शूटिंग करायसाठी. नाही तुम्हाला नाही घेत. हो हो हे शेवंतीचे म्हणतात आहे ना. गलंड आहे बाबा यांच्या इथं. नाही मी व्हिडिओज बनवून राहिली. नाही हो हे थंडी लागून आली ना घरात आंघोळ केली. हो
मग थोडंसं ऊन पाहिजे ना आपल्या शरीराला जराशी. उन्हात आलं जरा असं मोकळं वाटते. हो हे झेंडूच आहे. हे पण वेगळ्या प्रकारचं झेंडू आहे. वेगळंच आहे. अमेरिकन वाटत आहे झेंडू. साधे वेगळेच असते. तुम्हाला जास्त ऊन लागू राहिली आता. खूप वेळ बसलो. हो खूप वेळ ड्युटी झाली तुमची. कामं केलं आम्ही बसलो नाही. हो कामं झाले. हो इकडे खेतीबाडी चालू झाली वाटते. हो अगं बाई यांची मेथी छान निघते. हे निघाली ना. काय टाकलं काय माहिती यांनी. मेथीसारखं वाटत ना. कोथिंबीर वर्टिकल गार्डनिंग आयडिया खेतीबाडी. शेंगा आहे का. ते भेटले नाही दिसले नाही. पण मला संध्याकाळी सकाळी उद्या सर्व पाणी गरम करतात ना त्याच्यात. नाही नको बाबा म्हणून पाहिजे. तुम्ही मेथी तोडून खाल्ली नाही तर ते वाढत अरे गेली. मी नव्हतीच नाही. हो बरोबर आहे. ते पक्षी हां हो का. हाय पक्षी मस्त आले. आणि उडाले ते. हां मोसम चांगला झाला आता हो म्हणून ते पक्षी येत आहे. चला जाऊ करा स्वयंपाक. हो करा करा. खूप वेळचं बस. हे बाहेरच ठेवता का तुम्ही. हो कुत्रं खाईन ना. इथं ठेवते ना मध्ये कुत्रं बसतो ना. जाऊ दे ऊन भेटते त्याला. सगळं खराब होऊन गेलं माझं. काय आहे ते. अरे खारी हे काय म्हणतात खजूर. यांचे खजूर झाले खराब. या बाजूवाल्या बाईचे झाले खजूर खराब. यांनी टाकले उन्हात. यांना कुत्र्याची भीती नाही लागत यांना. हो ब्लॉक आहे. अशी मजाक अशी मजाक. मजाक करते हैं आंटियों से सहेलियों से. वर्टिकल आयडिया है इस तरह. हाँ अबे मला वाटलं गेला का तुम्ही. खाली बसले. आता जास्त लसूण लदबद नाही हो. ते मी आमच्या घरी एकच झाड होतं. आता गेली तर एका झाडाला कोण तोडल्याच नाही. तर खूप होते शेंगा लागून. 1 किलो निघाल्या असं. हो म्हणजे कोणी तोडल्याच नाही एवढ्या दिवसापासून. आता काही राहते ना सुकते. आता हे आता कोणाच्या कामाचे नाही राहत. हो आली खाली तर तुम्ही काय बोलाल एकटं तोडावं नाही वाटत. हो भीती वाटते. हो हे सापाची भीती लागते. तेच भीती वाटते. हो हो बोलत तर राहिलं. हो ते घरात थंड लागू राहिलं खूप. बाहेर जरासं बरं लागून राहिलं. घरात इथं तर खूप शेंगा दिसून राहिल्या. इथं खूप दिवस वाढल्या. आमचं नका काढू शेटू त्याच्यात. नाही शेंगाचे निघते ना. मग तिकडे बघू का. नाही मी बरोबर फिरवतो ना मोबाईल. आवाज नाही निघत नव्हती. हो तुम्ही यावेळेस तुम्ही घरी पण खूप जास्त थांबले ना. उद्या आता हो यावेळेस. नाही मी दवाखान्यात माझी बहीण जन्म अच्छा हां तब्येत खराब होती का. ऑपरेशन झालं माझ्या बहिणीचं. मी कुठं मग घरी नाही आहे दवाखान्यात होती मी. हो तुम्ही मग ते बरेच दिवस दिसले नाही काय मग. मग मी त्याची दवाखान्यातूनच लग्नाला आली मी. कुठं हां इथं लग्नाला आल्या मग. हो तिकडं डायरेक्टच आले का मग. दवाखान्यात आली मी. हो का. आंघोळ केली तयारी केली लग्नासाठी. कारण साडी मी सोबतच नेली होती ना.
लग्नात जाते मग दवाखान्यात कोणत्या गावाला होती? यवतमाळ. हो का. बरं तुम्हाला तर मग ते खूप भागदौड झाली नाही? काय पर्याय नाही ना. मग कपडे बिडे सोबत होते मग? सोबत नेलती मी साडी गिडी. तर बरं जमलं. साडी सोबत नेलती पण दवाखान्यात आंघोळ केली. मग ते नाही तर खूप धावपळ झाली असते मग कपडे नसतेच. गुजराती आपली का साडी घालून राहायची. मजा आली लग्न आहे ना? मजा सगळेजण असं चांगलं वाटतं. कपडे भिजत टाकून नाही आंघोळ घ्यायची. आंघोळी बाकी आहे? हो मग घर आवरलं ना थोडंसं. मग कचरा टाकायला आली ती यायसोबत बोलली आणि जातो बोललं तर तुम्ही दिसलं मुलच्या आणखी तर भरपूर शेंगा आहे इकडे पण. म्हणून म्हणलं शेंगा तोडून घ्या. कच्च्या खाल मस्त लागते. पाहिजे सूट तोडेल तुम्हाला. हां तुम्हाला पाहिजे सूट. तोडू का? तुम्ही तोडा मी तोडून देऊ तुमचं. भांडा आणू? काय आलं? भांडे भांडा आणतो. हो भांड्याला विचार नाही. भांडं लावा बोलते. भांडं लावा विचारलं. घर में उभं राहून थकते माझं ना. मला उभंही जमत नाही जास्त. तसं उभंही जमत नाही. चालू झालं आम्हाला फाटलाय थोडंसं शेंगा थोडं. कोणाची तर आलं काय शाळेचं असं नाही तर ना. नवीन माणसाला रस्तेच नाही समजत. पाया गोडून येते. कोणाचं घर पाहिजे? कोण पाहिजे? तिकडे अशीच आहे सरळ सरळ. गाडी सारी गाडी. अरे लातीची पोरगी दिली. हो बाई. लहानशी तर पोरगी होती. अशी कशी घेतली ते समजत नाही बाई. पॅरेंट कशी करताय आता. तिथं एवढ्या पोरी समजते का? तेच तर मग तेच चालू आहे ना. कशी का फाशी घेतली बा तिनं काय समजत नाही. ते काहीतरी हे आहे म्हणतात बाई. म्हणजे तिची अंगात जखमाई आहे म्हणते. होय बाई. हो ते सांगत आहे ना. हो हो संशय आहे म्हणते काहीतरी. हो काय ते सोडून डाऊट आहे म्हणते. हां ते असल्यामुळे सांगते. आणि एवढीशी पोरगी म्हणजे करणं म्हणजे कशी घेऊ का फाशी एवढीशी. एवढीशी पोरगी काय समजते? तिची मम्मी म्हणे 8 वाजता फोन आला होता. हां हां तिनं काही सांगितलं नाही. म्हणजे कसं काय झालं बा वेळेवर. हा बरोबर आहे ना. पण नवोदयचं नाव बदला होते ना मग एका शाळेसाठी. हो त्याची शाळा तर तुम्ही सगळी शाळा बदनामध्ये. हो शेंगा
तोडले. वाडीत गेल्यासारखं वाटत आहे. मी वाडीत जाऊन व्हिडिओ काढतो ना, तर इथंच व्हिडिओ होऊन राहिला वाडीतला. इथंच होते घरी. जा जा चालत चालत थकते माणूस तिकडे जाऊन. चालत चालत जा. शेंगा ऐसे तोड़ना पड़ता है. शेंगा देखिए वाड़ी में जैसे गए जैसा लग रहा है. यावेळेस तर ह्या आपल्या वरबे बाईला हे काहीच नाही भेटलं. आणि त्याला म्हणलं तशी शेंगा घेऊन जा म्हटलं. हो त्याची तर शेतच आहे ना त्याच्या भावाच्या घरी. हो त्यामुळे तुम्हीच तोडून घ्या. बरोबर आहे ना. यावेळेस ते कोणत्याच मोसमात थांबले नाही. ना बोराच्या ना कायच्या. आता तीळ संक्रांत येतात का काय माहिती. हां हो चालू आहे. चालू आहे शेंगा तोडणं. हो अरे मी म्हटलं तुम्ही ऐकलं तरी म्हटलं इथं मी आता आता विचारलं. तुझ्याला विचारलं ना, तर तू तुझ्या म्हणे काय माहीत म्हणे. आता पण त्या बाहेर कुठे बसून दोघी गाव मला तर दिसलं मग अशी तिकडे. घरचे काही कामं करून द्यायचं ना. कामच राहते बारा आहे. हां तर मी आताच विचारलं तुझे. हो मी काल आली 3 वाजता. काल सुट्टी झाली ना काल. हे परवा सुट्टी झाली मग काल मी इकडे आली. लग्न या मग तर हां हो देशभर बरं मानते ना. हो भेटही झाली. चांगलं झालं लग्न. हो तुम्ही मोठ्या महिन्याचं. मी आता कचरा टाकायला आली. मला दिसल्या शेंगा मग तोडल्यात. मग यायला म्हणलं तुम्ही तोडा. म्हणलं दोघीच तोडा. आता हे वाढणारच होते. आता झाला टाईम होते. आता कोणत्या ह्या का इथले नाही तुमच्या इथं वाटते ना. हां हे एक झाड का. हां तुमच्या इथं झाडात फुलंच जास्त दिसू राहिले. शेंगा कपडे भिजत टाकले. कपडे किती म्हटलं शेंगा दिसलं यायला मग या तोडून घेऊ. हे आम्हाला तर दिसलंही नाही. हे लपून लपून आहे. याच्याकडे ध्यानच नाही आहे. लपून लपून आहे शेंगा. आपण तर किती वेळा जातात ध्यान नाही राहत आपलं. वाटाणे शेंगा निघाले ना हे वाटाण्याचे निघाले आता खूप. त्याच्यामुळे बाजार म्हणलं तर खूप घेऊन येतात ना. ते संपत नाही बाजार. मी आता कपडे भिजत टाकले. कपडे धुवून म्हणलं हो तिकडे बोलत बसली. मग इकडे आली शेंगा दिसल्या यायला म्हणली यायचं. एकटीला चांगलं आवडलं. आता ते डबल काही नाही आहे ना. ते 14-15 येते वाटते. हो का. ते हे सांगे बाई यमुनाबाई सांगून राहिले होते. का हो म्हणलं डगवारबाई कधी येते म्हणलं. 14-15 येणार आहे. 14 संक्रांत येते ना. संक्रांत अरे आम्ही लग्नाला गेली त्या दिवशी. कुठे गेले काम करू राहिले. हां मला सांगा. हां लग्नाला गेली त्या दिवशी नाही बघितले सांगून होते ना. हां लग्नाला गेली ना अर्धच होती. नाचनगाव कोणतं गाव लागते ना. हां हां तिथेच बाई फोन आला. मग नंदी वाढली. मग बाई मग आम्ही जाऊ बा म्हटलं होतं तर 3:30 झालं मोठं होतं. हो ते काय ते का लवकरच निपटतात. हो 3:30 गेलं. मग आम्ही तिथे घेऊन मग काय जाऊ नाही फायदा नाही मग.
मी तुम्हाला कुठं दिसली हो? म्हणजे ते आपलं हे हे नाही का हा हे रस्ता आपला मेन. मेन रस्त्यावर तुम्ही ते मंदिर नाही का हां 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 त्याच्या थोडं समोर दिसतं. हां हां. तिथंच थांबली होती मी थोडा वेळ. हां म्हणलं काय रे भेट चालून चालून थकली. हां हो हां चालू बॅक साईडला ऊन येते हो त्यामुळे इकडे याचं कामच नाही पडत. हां मी पण तुम्हाला हां पण एकाच याने एका तोडा वाटते. पाहिजे तुम्हाला सांगा नाही पाहिजे तुडा इकडनं फुलं लागायची वाटते ना. इकडे आहे. हे झाडं होतं. कसं पण थोडंसं मॅडम हां फोन ठेवा साईड ना. नाही फोन नाही ठेवायचं मग. फोन कुठं काय ठेवायचं होती हो का ते तर मेन काम आहे. कामच आहे तुमचं. हो व्हिडिओ तळू द्यायचा. आ उद्या जितका फुल आपला स्टोरेज होत नाही तो शेंगा भरलेली हां स्टोरेज जेव्हा झाला कंप्लीट दोन्ही काम होते आपले. मी तोडलं तिच्या याचा का आम्ही ते एक दिवस अगोदर गेलो होतो. मी तर तिकडेच होते गुरुवारपासून. यवतमाळ होती ना मी. आम्ही एक दिवस अगोदर गेलो होतो. हे आता असं आहे ना प्लास्टिकचे भेटून राहिले. हां आता असे प्लास्टिकचे भेटून राहिले. पण ते फरकच राहते ना. केस खूप बुडते ना पण त्याच्यात हां प्लास्टिकच्या याच्यात असं केस खूप बुडते. ते काय थोड्या पुरतं लावायचं कामी म्हणजे वेळ ते आपल्याला जुळायला येईन परवडते म्हणा. ते बांधून असते तर जुळा केस नाही का. हां ताजेवाले तर लवकरच खराब होते हो. मग जास्त वेळ बॅगेतही ठेवलं तर तोडलं तुम्ही स्वयंपाकही बाकी आहे. स्वयंपाकाचा टाईम झाला आहे. मग ताटच वाडा म्हणून तर काहीच द्यावं मग शेंगात द्या नाही ताटच वाडा म्हटलं की शेंगात देऊन द्या. हे आम्ही तोडलं हां हो हां बाहेर सहन नाही उरलं. फुलंच तोडत आहे खऱ्या त्यांनी मॅडम. आ नाही मग तिथे म्हटलं आता कुठं लग्न आहे फुलं तोडून. नाही शेंगाच्या झाडापाशी दिसले ना फुलंच तोडत आहे खरं म्हणलं. नाही गावची तुमची येते ना गावची तुमची येते ना. अरे मी 2 वेळा ह्यावेळेस पाऊस जास्त झाला का त्याच्यामुळे माझ्या इकडे पूर्ण तुळशी झाडं चालले गेली. अरे मी दवाखान्यात तिथं गेली माझ्या मुलाचं ऑपरेशन बुधवारी गेली. बुधवारचं ऑपरेशन सर्दी जुकाम झाला आहे. सर्दी जुकाम मोसम चेंज झाला. फरक नाही का. हां हां तुम्ही त्या दिवशी अगोदर गेलते वाटते है ना. तुम्ही नाही आल्या होत्या दिवशी ना. नाही छकुली घरी होती ना ती. भाऊ तर दिसले होते मला. हो त्याला मग ते आले तर मग का म्हटलं चा बा एकही केलं तरी का होते पोरगी घरी. तुम्ही याच तर मस्त भेट झालीच तर सर. हां मस्त यायला पाहिजे होतं. सुट्टीचा दिवस होता मस्त. तिचा दिवस होता पण असं वाटतं का कॅम्पसमध्ये काही जास्त लोक नाही का एका पोरी घरी ठेवायचं आहे. हां हां ठेवता नाहीत ना. हां हां आणि तर रविवार दिवस होता तर पॅरेंट्स बी नाही ते ओळखीचे तर मग
हो थोडंसं हेच वाटते हो नाही का. हो हो रविवारचा दिवस होता. हो तसंही मग शाळेचा दिवस असतात तर पोरगी जाते 1:30 वाजेपर्यंत काही फिकीर नाही राहत. हो शिकू नये कसं तिकडून आपण मेसमध्ये जेवण करायला हो होऊन जाते फक्त. हो काही नाही ते मग घरी असते दिवसभर म्हणलं हो जास्त फोन पाहत राहते अभ्यास नाही करत मग आपण नसलं म्हणजे. हो दुर्लक्षच होते. याचा विचार होता पण हे जात नाही म्हणे ना जेवण फोन करायला मेसमध्ये. हो तिने जास्त जमत नव्हतं. मेसमध्ये मागच मी गावले गेली प्रणालीची तब्येत नव्हती बरोबर तर 2-4 दिवस राहिले तिकडं तर हे मग मेसमध्ये जेवण करायला जात असेल तर पूर्ण आले म्हणे तोंड आले. हो भाऊ सण नाही होत नाही जेवण सण नवोदयचं नाही सण होत ना जेवण. मेसमध्ये जाऊन नाही आहे ना तर तिले आणत हे पुन्हा आता ते ऑपरेशन झालं तर जास्त खाणं पिण्याची म्हणे हे तिले हो का आणत मेसमध्ये तर सर्वच राहते आलू वांगे हे ते हो केव्हा राहते तब्येतीवाला माणसाचं नाही जमत. थंडीनं हिंमतही नाही होत बापा कुठं जायचं. पण तुम्ही आदल्या दिवशी गेलते आहे ना. आम्ही अगोदर आमच्या सरांना मी पण जाऊ का नाही जाऊ हो नाही. शनिवारी दिवस हो ड्युटी करून गेले असेल तुम्ही दुपारून 4 वाजता. हो मनोहर बाई होते सोबत. एका दिवशी गेले एकाच गाडीत गेले का हो सोबतच गेलो आम्ही. तुमच्या गाडीत. हो आम्ही गाडीतच गेलो. गाडी कोणी चालवली मग. मनोहर सरनं चालवली गाडी आणि ते सरांना कामही होते तिथं. ते शाळेचं सामान घ्यायचं होतं. मी म्हटलं काय जाऊ नये काय तर सण नाही होत तब्येतीला आवाज येते आणि काय करता. हां हो मग दगदग होते बा तब्येतील माणसाला जाऊ का नाही पण ते त्यांचं अर्जंटच काम होतं जायचंच सामानाचं. मग चला यांचं काम नाही तरी करणारच आहे. मग एकदाच असतं नाही तो. हां आणि त्यासोबत जातो आपण आपलंही होते बा मग जाऊ द्या. मग घरी भेट नाही होते घरी गेलो होतो ना. मग हळदीच्या दिवशी मग हॉलमध्येच राहिले का मग जेवण फोन करायला की मग तिकडे गेले हळदीला की नाही आम्ही हळदीला गेलोच नाही. काहून नाही आम्ही पोचलोच समजा 6:30 वाजता. हळद तर त्यांचं मग त्या टायमावर त्यांचं हळदीच्या वेळेस कोणी जास्त लोकही नव्हते म्हणते. त्याच्या घरगुती स्वामी असं जास्त. हां काही एवढे नव्हती म्हणते. सगळ्या बाया तयारी करायला गेल्या इकडे तिकडे मोजक्याच होत्या म्हणते खडशीबाई वगैरे आणि ते मोजकेच नाचले म्हणते थोडे. हो का. हां ते घोड्यावर जेव्हा घेऊन गेले तेव्हा तर कोणी लोकही नव्हते म्हणजे मोजकेच. काय किती नाचताना किती काहीच व्हिडिओ नाही टाकला ना ह्यावेळेस नाही तर टाकतो ठेवायला कोणताही कार्यक्रम झाला तर. ते सुनबाई नाही का सुनबाई तिचे वडील वारले ना. हां ते खुशी नाही आहे ना नाराजी आहे त्याच्यात नाराजीत काय करा. हां त्यांचे व्हिडिओ नाही करता आले काहीच नाही. खुशीत मग नसते तर मग काही नाही होत मग नाराजी असते. मग ते हळदीचं आपल्याला ते नाही जास्त माहीतच नाही मग ते काही आपण गेलो नाही ना. पण ते व्हिडिओ तर ते हळदीचे होते तिथं व्हिडिओ आणि ते पोराच्या इकडचेच जास्त दिसे. हां बाकी मग काही माहीत नाही मग जास्त. मग लग्नाचं गेलो डायरेक्ट आपण. इतने निकले सिंगा देखिए वर्टिकल गार्डनिंग आइडिया बातें कर रहे हैं. हाँ कौशिकबाई म्हणतो नाही तर व्हिडिओ हे ते टाकते ना पण ह्यावेळेस ते टाकलंच नाही काही फोटो नाही टाकले काही नाही लग्नाचे त्यांचे याच्यात मोबाईलमध्ये काढले नाही त्यांनी जास्त. मोबाईल व्हिडिओ हां ते जास्त थोडे काढले थोडे जास्त नाही काढले. आणि मीच काढले जास्त. आता हे नवीन साडी घेतली त्याच्यातली घातली नाही म्हणे. नाही नवीन साडी मग आपण ते पहिलेच लग्नात घालून आलो ना भावाच्या पोरीच्या बजे. हां तर मग लग्न होतं ना घालायला पाहिजे नव्हती आम्हाला पाहिजे. ते आता घालता येते आणखी ते घालता येते म्हटलं आपण दुसरं घालायची इच्छा वर येते ना तेच नाही घाला वाटे असं झालं ना ते म्हणून मग तरी दुसरी घातली. घरी आपण गेलोच होतो घरच्या साड्या होत्याच चॉईस करायसाठी.
सर्दी जुकाम हो रहा है. आता मी जातो स्वयंपाक करण्यासाठी. हो जास्त वेळ होऊ राहिला आता. मग हां 12:30 वाजले. हो बरं मी जातो आता स्वयंपाक करतो. जास्त वेळ होऊ राहिला. तोडा हो तुम्ही. हो ना पुसताही नाही राहिला ना. घाम निघालाच पाहिजे ना नाही का. आपली चरबी निघाली पाहिजे नाही का. आपली घाम निघाल तेव्हाच ना. आपली पसण्याची कमाई झाली शेंगाची. आता हे भरपूर निघाला बघा. हां हां बरं येतो आता स्वयंपाक करायला जातो. वेळ झाला. तोडा मग आता. हां शेंगा तोड़ा है. बातें करते करते इतना तोड़ा है. सर्दी जुकाम हो रहा है. जब निकलते हैं अभी देर हो रहा खाना पकाने को. जाना पड़ेगा जल्दी जल्दी खाना पकाऊंगा. निकलते घर पे. आपको सी यू गाइस. बाय. अब मिलेंगे अगले ब्लॉग पे. बाय सी यू टेक केयर. बाय. ओके हैप्पी न्यू ईयर. बाय.